जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी डॉक्टर वैभव पंडित आपले या महाडीबीटी स्कॉलरशिप गाईड या चॅनलमध्ये आपले स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपली ॲडमिशन प्रक्रिया आत्ताच पूर्ण केली असेल. आता ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्याला पुढच्या एका प्रक्रियेला सामोरं जायचं आहे. ते म्हणजेच आपला शिष्यवृत्तीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरणे. बघा विद्यार्थी मित्रांनो, शिष्यवृत्तीचा अर्ज भरणं ही एक प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेसाठी काही कागदपत्रांची जुळवाजुळव आपल्याला करावी लागते. ही कोणती कागदपत्र आहेत आणि या कागदपत्रांचा वापर आपल्या शिष्यवृत्तीचा अर्ज भरण्यासाठी कशा प्रकारे करायचा आहे याबाबतची पूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी घ्या, कारण शिष्यवृत्तीचा अर्ज भरणं ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया जर विद्यार्थ्यांनी पूर्णपणे व्यवस्थित समजून न घेता जर त्यांनी प्रयत्न केला तर त्यांचा प्रवास हा सायबर कॅफे टू महाविद्यालय आणि महाविद्यालय टू सायबर कॅफे अशा पद्धतीनेच तो रेंगाळत राहील. आपल्याला लवकरात लवकर शिष्यवृत्तीचा अर्ज भरायचा असेल, पूर्ण स्वरूपात भरायचं असेल, तर काही जी कागदपत्रे आहेत ती आवश्यक आहेत. मग त्या आवश्यक कागदपत्रांचा पूर्ण उदापोह या चॅनलच्या माध्यमातून केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, महाडीबीटी स्कॉलरशिप गाईड ह्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला शिष्यवृत्ती संदर्भातले नवनवीन व्हिडिओ हे मी प्रदर्शित करत असतो. आपण त्या सर्व व्हिडिओचा लाभ घेऊन शिष्यवृत्तीचा अर्ज लवकरात लवकर भरावे ही माझी एक नम्र विनंती. त्याशिवाय हा व्हिडिओ जो कोणी गरजू विद्यार्थी असेल त्या विद्यार्थ्यापर्यंत सुद्धा आपण पोहोचवावा, जेणेकरून तो या शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही, याच्यासाठी केलेला हा एक प्रयत्न. चला तर विद्यार्थी मित्रांनो, वेळ न घालवता कुठले कुठले कागदपत्र आपल्याला लागतात त्याचे परामर्श घेऊया. आता सर्वप्रथम आपल्याला कल्पनाच असेल की आपल्या महाराष्ट्र शासनामार्फत हे एक पोर्टल आपल्याला तयार केलेलं आहे. या पोर्टलच्या माध्यमातून सर्व शिष्यवृत्ती या विद्यार्थ्यांना उपलब्ध होत असतात. मग या पोर्टलच्या माध्यमातून आपल्याला ज्या शिष्यवृत्ती उपलब्ध होतात त्या कुठल्या आहेत या आपल्याला सर्वप्रथम माहिती असणं आवश्यक आहे. जेव्हा आपण विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा शिष्यवृत्तीचा अर्ज भरायला जाणार तेव्हा आपल्याला एक अशा प्रकारचं पोर्टल आपल्याकडे समोर असणार. त्याला म्हणतात की महाडीबीटी. महाडीबीटी या पोर्टलवरती जर आपण गेलात आणि आपण इथे जर आपण बघितलं तर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आहेत शिष्यवृत्तीचे ऑप्शन्सचं दालन आपल्यासाठी उभं आहे. अशा प्रकारे इथे डिपार्टमेंट्स आहेत, जवळपास 13 ते 14 डिपार्टमेंट्स आहेत. या डिपार्टमेंटच्या माध्यमातून आपण एका सिंगल पोर्टलच्या माध्यमातून फॉर्म आपण भरू शकतो. मग याच्यामध्ये आपल्याला सामाजिक आणि न्याय विभाग म्हणजे सोशल जस्टिस डिपार्टमेंट आहे, ट्रायबल म्हणजे आदिवासी विभाग आहे, डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशन म्हणजे उच्च तंत्र विभाग आहे, आणि याच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या ओबीसी, एसबीसी, पीजीएनटी, एसबीसी वेलफेअर डिपार्टमेंट आहेत. अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून आपण वेगवेगळे फॉर्म भरत असतो. पण विद्यार्थी मित्रांनो, हे सगळे वेगवेगळे डिपार्टमेंट असले तरी पण या सगळ्यांचा बेस म्हणजे या सगळ्यांच्या डिपार्टमेंटला लागणारे कागदपत्र ही थोड्याफार फरकाने सेमच आहे. त्यातल्या त्यात जी कॉमन कागदपत्र आपल्याला लागतात त्याबाबतची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथे घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला शिष्यवृत्तीचा अर्ज भरताना कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटला आपण सामोरे जाणार आहोत, तर आपण एकंदरीत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 4 विभागांवरती लक्ष केंद्रित करणार आहोत. एक म्हणजे सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टंट म्हणजे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यता विभाग. या मार्फत येणाऱ्या आपल्या शिष्यवृत्तींचा आपण इथे विचार करणार आहोत. ट्रायबल डेव्हलपमेंट म्हणजेच आदिवासी विकास विभाग याच्या मार्फत दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीचा आपण इथे विचार करणार आहोत. हायर अँड टेक्निकल एज्युकेशन विभाग याच्या मार्फतचा आपण माहिती घेणार आहोत. आणि स्कूल अँड स्पोर्ट्स एज्युकेशन ह्या डिपार्टमेंटच्या मार्फत ज्या शिष्यवृत्ती दिल्या जातात त्याबाबतची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, एक दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्याही प्रकारची डिपार्टमेंट असो, कुठल्याही प्रकारची अर्ज भरण्याची प्रक्रिया असो, काही त्याला SOPs आहेत, काही प्रकारचे काही नियम्स आहेत की त्या पद्धतीने आणि त्या स्टेपनेच तुम्हाला ते अर्ज भरायचे. आता पहिली स्टेप म्हणजे काय, तर प्रथम आपलं आधार कार्ड अपडेट करणं. दुसरी स्टेप म्हणजे काय, आपलं बँकेत अकाउंट असणं, विद्यार्थ्यांच्या नावाने बँकेत अकाउंट असणं आवश्यक आहे. आणि तिसरं म्हणजे मोबाईल नंबर. आपला मोबाईल नंबर
हा या तिघांना आवश्यक आहे. म्हणजे आधार कार्डचा फॉर्म भरण्यासाठी सुद्धा मोबाईल नंबर आपल्याला आवश्यक आहे, बँकेची माहिती भरताना सुद्धा मोबाईल नंबर आवश्यक आहे, आणि पुढे जाऊन जेव्हा आपण प्रत्यक्ष ऍप्लिकेशन महाडीबीटी पोर्टलवरती भरू तेव्हा सुद्धा आपल्याला मोबाईल नंबर आवश्यक आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांना मी एकच सांगू इच्छित की आपण आपला शक्यतो मोबाईल नंबर हा एकच ठेवावा, जेणेकरून आपल्याला बँकेच्या मार्फत मिळणारे मेसेजेस, आधार कार्डच्या मार्फत मिळणारे मेसेजेस आणि महाडीबीटीच्या मार्फत मिळणारे मेसेजेस हे एकत्रित स्वरूपात समजतील. बऱ्याच वेळा कसं होते की महाडीबीटीच्या मार्फत आपल्याला आपला अर्ज कुठल्या लेवलला आहे, कुठल्या डेस्कवरती आहे, कुठल्या डेस्कवरनं कुठल्या डेस्कवरती पुढे जातोय याबाबतची माहिती देण्याचा प्रयत्न केलेला असतो. परंतु होते कसं की आपल्याकडे नंबर हा एक नसल्यामुळे ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचत नाही. परिणामस्वरूप विद्यार्थ्यांना आपली शिष्यवृत्ती आली नाही, आपला मेसेज आला नाही, अशा प्रश्नांना सामोरे जावं लागते. विद्यार्थी मित्रांनो, आपला मोबाईल नंबर हा जर एक असेल तर आपल्याला इत्थंभूत माहिती एकाच नंबरवरती मिळत असते. आता हे सगळे शिष्यवृत्तीचे अर्ज भरताना आपल्याला पहिली स्टेप म्हणजे ही तुमची लक्षात आली असेलच. दुसरं स्टेप म्हणजे प्रत्यक्ष आपल्याला स्कीम अप्लाय करणे, कुठल्या डिपार्टमेंटच्या अंतर्गत येते आणि कुठल्या कुठल्या स्कीममध्ये कुठले कुठले बेनिफिट्स आहेत हे दुसरी स्टेप आपली आहे. तिसरी स्टेप आपल्याला शिष्यवृत्तीचा अर्ज भरताना कुठले कुठले डॉक्युमेंट्स आपल्याला ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत आणि कुठले अर्ज हे कुठले कागदपत्र ही ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत याबाबतची माहिती इथे मी आता तुम्हाला सांगणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रत्यक्ष कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत याबाबतची माहिती इथे घेणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला कल्पनाच असेल की आपल्या महाविद्यालयाच्या मार्फत ज्या ज्या शिष्यवृत्ती दिल्या जातात त्याची पूर्ण माहिती ही महाविद्यालयाच्या नोटीस बोर्ड वरती ही लावली जाते. आपल्या कल्पनाच असेल की शिष्यवृत्तीचा अर्ज हा मिळण्यासाठी आणि त्या पूर्ण भरण्यासाठी काही प्रकारची एक चेकलिस्ट महाविद्यालयामार्फत पुरवली जाते. या चेकलिस्टच्या माध्यमातून आपल्याला या गोष्टी इथे उपलब्ध होतील. तर शिष्यवृत्ती अर्जाबाबतची डॉक्युमेंट्स आपल्याला कुठले आहेत तर या इथे अशा प्रकारच्या चेकलिस्टच्या माध्यमातून आपल्याला ती प्रोव्हाइड केली जातात की बाबा तुम्ही ह्या प्रकारची कागदपत्र विद्यार्थ्यांनी द्यायची आहेत. आता सर्वप्रथम विद्यार्थ्यांना काय लागतो तर आपला अर्ज, जो शिष्यवृत्तीचा अर्ज तुम्ही जो भरणार आहात तो प्रथम आपल्याला तिथे द्यायचा आहे. आता तो देण्यासाठी काही कागदपत्र लागतात. ती कागदपत्र कुठली आहेत ती ह्याप्रमाणे. म्हणजे तुमचा अर्ज कधी तयार होणार, जेव्हा तुम्ही खालील कागदपत्रे जेव्हा तुम्ही ऑनलाईन स्वरूपात तिथे अपलोड करणार तेव्हा तुम्हाला हा तुमचा शिष्यवृत्तीचा अर्ज मिळणार आणि त्याला 14 अंकी नंबर असतो. तो 14 अंकी नंबर तुमचा इथे पूर्ण असेल तरच तो फॉर्म पूर्ण घेतला जातो. आलं लक्षात. आता सर्वात मुख्य म्हणजे आपल्याला लागतो तो शाळा सोडायचा दाखला. हा विद्यार्थ्यांकडे उपलब्ध असतोच. शाळा सोडायच्या दाखल्यावरती आपण खास करून बघितलं पाहिजे की आपला शाळा सोडायचा दाखला हा अपलोड करताना स्वच्छ, क्लिअर किंवा ऑनलाईन स्वरूपात सादर करताना आपल्याला तो ओरिजिनल असेल तर जास्त चांगलं आहे. त्याच्यानंतर 10वी पासूनची मार्कशीट. आता इथे विद्यार्थी मित्रांनो एक समजून घ्या की जो विद्यार्थी समजा 11वीला फॉर्म भरत असेल त्याच्यासाठी 10वीची मार्कशीट आवश्यक आहे. जो विद्यार्थी 12वीला फॉर्म भरत असेल त्याची माहिती 10वीची माहिती भरलेली असणारच आहे, फक्त 11वीची माहिती त्याला अपलोड करायची. किंवा जो विद्यार्थी 10वी आणि 11वीला त्याने कधीच फॉर्म भरला नाही माहित पण त्याने 12वीला प्रथमच फॉर्म भरत असेल तर त्याला 10वीची 11वीची माहिती ही भरावी लागणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, तुम्ही वर्षाच्या कुठल्याही टप्प्यात म्हणजे 10वी 11वी FY SY आणि TY या 5 वर्षामध्ये कुठल्याही वर्षी जर तुम्ही फॉर्म भरायला गेलात तर तुमची सुरुवात ही 10वी पासून होते. तुम्ही 10वीला कधी 10वीची माहिती भरावी लागते, 12वीची माहिती भरावी लागते आणि FY SY TY ज्या वर्गात तुम्ही घेत असाल त्याच्या आदल्या वर्षाची माहिती तुम्हाला इथे भरावी लागते. आणि तेवढेच डॉक्युमेंट्स तुम्हाला तुमच्या त्या अर्जाबरोबर झेरॉक्स कॉपी देणं आवश्यक आहे. आता आपल्याला कल्पनाच आहे की 10वी 11वी आणि 12वी याच्यासाठी साधारण एकच मार्कशीट उपलब्ध असते. परंतु जेव्हा तुम्ही FY आणि SY ह्या वर्गाचे जर तुम्ही अर्ज भरणार असाल तर आपल्याला कल्पना आहे की आपला पॅटर्न हा सेमिस्टर पॅटर्न उपलब्ध आहे. मग सेमिस्टर पॅटर्न जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्याकडे जेव्हा तुम्ही जर FYचा फॉर्म भरत असाल फर्स्ट इयरचा तर तुमच्याकडे 12वीची मार्कशीटच्या बेसवर तुम्ही भरू शकता. पण तुम्ही जर SYचा फॉर्म भरत असाल
तर आपल्याला FY आणि SY दोन्ही वर्षाची म्हणजे दोन्ही टर्मची आपल्याला मार्कशीट इथे एकत्रित पीडीएफ स्वरूपात भरणं आवश्यक आहे. तोच नियम टीवायच्या फॉर्म साठी आहे. टीवायचा फॉर्म भरताना सुद्धा FY ची फर्स्ट सेम आणि सेकंड सेम, SY ची थर्ड सेम आणि फोर्थ सेम अशा 4 मार्कशीट वेगवेगळ्या त्या टॅबमध्ये भरणं आवश्यक आहे. हे इथे तुम्हाला नमूद करावं असं वाटते. जातीचा दाखला, पुढचं डॉक्युमेंट आपल्याला लागते ते जातीचा दाखला. प्रत्येक विद्यार्थ्याकडे जातीचा दाखला उपलब्ध असतोच, परंतु काही जणांकडे जातीचा दाखला हा जो आहे तो अगदी खूप मोठ्या स्वरूपातला असतो, म्हणजे A4 साईज पेक्षा मोठ्या स्वरूपातला असतो. तर अशा केसेसमध्ये आपण एक काळजी घेतली पाहिजे की आपला जो A4 पेक्षा जास्त मोठा असलेला जो दाखला असेल तो A4 मध्ये स्कॅन करून अपलोड करणं आवश्यक आहे, म्हणजे जेणेकरून कुठलीही माहिती त्याच्यामधील कट होणार नाही. त्याच्यानंतर उत्पन्नाचा दाखला. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे दाखला क्रमांक 4 आणि दाखला क्रमांक 5 म्हणजे जातीचा दाखला आणि उत्पन्नाचा दाखला या 2 दाखल्याशिवाय आपल्यास कुठलीही शिष्यवृत्ती प्राप्त होत नाही, हे इथे मी नमूद करू इच्छितो. आता उत्पन्नाचा दाखला म्हणजे कुठला, तर जो दाखला तहसीलदार विभागातून जारी केला जातो तो उत्पन्नाचा दाखला इथे आवश्यक आहे. त्याच्यामध्ये असं स्पष्ट नमूद असते की सदर दाखला हा 31 मार्च 2025 पर्यंत वैध राहील. थोडक्यात काय, तर चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला आपल्याकडे असणं क्रमप्राप्त आहे. आणि उत्पन्नाच्या दाखल्याबाबत आपणास अजून एक दुसरी गोष्ट सांगतो की बऱ्याच वेळा विद्यार्थी काय करतात की उत्पन्नाचा दाखला हा अपलोड करतात, परंतु त्यामध्ये अपलोड करण्याची माहिती, अपलोड केलेले डॉक्युमेंट आणि प्रत्यक्ष तिथे डेटा एंट्री केलेले नंबर, उदाहरणार्थ जो तुम्ही अपलोड करणार आहात त्याचाच अनुक्रमांक तिथे आपल्याला द्यायचा आहे. ज्या तारखेला जो जारी करण्यात आलेला आहे तीच तारीख अपलोड करायची आहे. कारण काय होते की बऱ्याच वेळा असं लक्षात येते की जी मुलं SY ला जातात किंवा ज्यांनी दुसऱ्या वर्षाच्या रिन्युअलला फॉर्मला जातात तेव्हा ते फक्त माहिती अपडेट करत नाहीत, फक्त फोटो अपलोड करतात. परिणामस्वरूप महाविद्यालय स्तरावरनं असे अर्ज पुन्हा विद्यार्थी स्तरावरती परत पाठवले जातात आणि ते पुन्हा एडिट करण्यासाठी त्यांना सांगितले जाते. आपण जी माहिती भरणार आहोत ती त्या टॅबमध्ये त्या ज्या डॉक्युमेंटच्या संबंधित असणं आवश्यक आहे, ही नोंद तुम्ही घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या जबाबदारीवरती फॉर्म भरला पाहिजे. मुलं बऱ्याच वेळा काय करतात, सायबर कॅफेच्या भरोश्यावर फॉर्म भरतात. असं करू नका. सायबर कॅफेवाले किंवा कोणी असो, जिथे कुठे तुम्ही फॉर्म भरून घेणार असाल ते व्यक्ती फॉर्म योग्यरित्या भरतायत की नाही ह्याची खातरजमा करून घेण्याचं कर्तव्य आपलं आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, जे डॉक्युमेंट अपलोड कराल त्याची माहिती त्या वर्षामध्ये लिहिणं आवश्यक आहे. याच्या व्यतिरिक्त लागते ते झेरॉक्स कार्डची झेरॉक्स, रेशन कार्डची झेरॉक्स. आता रेशन कार्डची झेरॉक्स हा भाग असा आहे की काही रेशन कार्डची झेरॉक्स ही कुठेही अपलोड करावी लागत नाही. काही ठिकाणी काही प्रवर्गांमध्ये आपल्याला डिक्लेरेशन द्यावं लागते की आपल्याला अपत्य क्रमांकाचा कितवा नंबर आपला आहे. परंतु हार्ड कॉपी सादर करताना जेव्हा तुम्ही जेव्हा ऑनलाईनचा फॉर्म जेव्हा तुम्ही सादर कराल तेव्हा जो फॉर्म सादर कराल त्याच्या जोडीला मात्र रेशन कार्डची झेरॉक्स देणं बंधनकारक आहे. कारण रेशन कार्डच्या झेरॉक्स शिवाय आपल्याला पुढे फॉर्म चेक करता येत नाहीत असे गाईडलाईन्स आहेत. त्याच्यामुळे रेशन कार्डची झेरॉक्स हार्ड कॉपी स्वरूपात जेव्हा अर्ज सादर कराल तेव्हा देणं हे आवश्यक आहे. आता पुढचं डॉक्युमेंट आहे ते ऍडमिशनची पावती. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे बऱ्याचशा महाविद्यालयामध्ये काही विद्यार्थी हे 2 किंवा 3 हप्त्यामध्ये फीस भरत असतात. आपल्याला या ठिकाणी काळजी घ्यायची आहे की आपण जी पहिली पैसे भरून जी आपण ऍडमिशनची पावती दिलेली असेल तीच पावती या ठिकाणी अपलोड करणं अपेक्षित आहे. म्हणजेच काय, तर त्याच्यावरची तारीख, त्याच्यावरती असलेली माहिती आपल्याला अपलोड करणे आणि ते स्कॅन करून अपलोड करणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी ऍडमिशनची पावतीमध्ये 1 पेक्षा जास्त जर ऍडमिशनच्या पावत्या असतील, फीच्या पावत्या असतील, तर त्याच्यामध्ये पहिली जी पावती महाविद्यालयाकडून दिली जाते तीच इथे भरणं अपेक्षित आहे. याच्यानंतर बँक पासबुकची झेरॉक्स. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्यक्ष ऑनलाईन फॉर्म भरताना पासबुकची झेरॉक्स आवश्यक नाही.
त्यावेळेस फक्त विद्यार्थ्यांचा बँकेचा खात्याचा क्रमांक आणि IFSC क्रमांक या 2 गोष्टींचा वरतीच आपला ऑनलाईनचा अर्ज भरला जातो. परंतु जेव्हा प्रत्यक्ष हार्ड कॉपी स्वरूपात तुम्ही तेव्हा डॉक्युमेंट सादर करणार तेव्हा आपल्याला पासबुकची झेरॉक्स देणं बंधनकारक आहे. कारण का की काही कारणास्तव महाविद्यालयाला कुठली फी जर तुम्हाला रिफंड करायची असेल तर त्यावेळेस पुन्हा आपल्याला संपर्क साधून वेळ न घालवता आपल्या दिलेल्या पासबुकच्या अकाउंटच्या साह्याने आपल्याला महाविद्यालयाकडनं जर कुठली परत फी मिळणार असेल तर ती मिळू शकते. म्हणून विद्यार्थ्यांनी बँक पासबुकची झेरॉक्स हार्ड कॉपी सोबत सादर करणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर आधार कार्डची झेरॉक्स. आधार कार्डची सत्यप्रत आपल्याला का आवश्यक आहे तर आधार कार्ड फार महत्वाचा भाग आहे. कारण आधार कार्डवरती जे काही डिटेल्स उपलब्ध आहेत त्या डिटेल्सच्या माध्यमातून आपल्याला शिष्यवृत्ती मिळत असते. आता या ठिकाणी असं होते की मुलांच्या बाबतीत असा प्रॉब्लेम येत नाही, परंतु मुलींच्या बाबतीत विद्यार्थिनीच्या बाबतीत एक प्रॉब्लेम येतो की लग्नाच्या नंतर आणि लग्नाच्या अगोदर बऱ्याच मुली अशा असतात की त्या लग्नाच्या अगोदरच्या नावाने प्रवेश घेत असतात. लग्न होते, मॅरेज होते, मॅरेज नंतर मॅरेज सर्टिफिकेट बनते, आधार कार्ड बदलते आणि कॉलेजच्या दप्तरी नोंदमध्ये विद्यार्थ्यांचं नाव हे लग्नाच्या अगोदरच असते आणि आधार कार्डवरती लग्नानंतरचं नाव असते. मग अशा वेळेस महाडीबीटी मार्फत आधार कार्डवरती जे नाव असेल त्या नावावरती डीबीटी ट्रान्सफर केली जाते. म्हणून जर विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड असेल आणि विद्यार्थ्यांचं जर मॅरेज झालं असेल तर त्यांनी मॅरेजचा दाखला आणि त्याच जोडीला विद्यार्थ्यांचं मॅरेज सर्टिफिकेट आणि त्याबाबतचे बदल अर्जासोबत जोडणं आवश्यक आहे. याच्यानंतरचा मुख्य भाग आहे म्हणजे बँक लिंकिंग स्टेटस. बघा बरेच विद्यार्थ्यांचे असे असतात की एकापेक्षा जास्त अकाउंट असतात आणि होते असं की महाडीबीटी हे पैसे कुणाला कुठे ट्रान्सफर करतात तर ज्या बँकेत खातं जे संलग्न आहे त्याच खात्यामध्ये ते ट्रान्सफर करतात. म्हणजे आधार कार्डला जे अकाउंट मॅपिंग झालेलं असेल म्हणजे NPCI मॅपिंग झालं असेल त्याच खात्याला महाडीबीटी पैसे ट्रान्सफर करत असते. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपलं खातं हे लिंकिंग स्टेटसमध्ये आहे की नाही हे या खालील माहितीवरून आपल्याला प्राप्त होऊ शकते. म्हणून तुम्ही आपलं जेव्हा बँक सादर कराल म्हणजे आपला अर्ज सादर कराल तेव्हा शक्यतो ह्याची प्रिंटआउट जोडली नाही तरी चालेल, परंतु आपलं खातं हे ऍक्टिव्ह आहे की नाही, कुठल्या बँकेत लिंक झालेले आहे की नाही ते खातरजमा करणं आवश्यक आहे. नाहीतर होते कसं विद्यार्थी पासबुक एका बँकेचं देतो आणि मॅपिंग वेगळ्या बँकेत असतात. विद्यार्थ्यांना नेमकं कळत नाहीत की पैसे कुठल्या बँकेत जमा होणार आहेत. विद्यार्थी एकाच बँकेत जातो ते ज्याला जवळचं आहे आणि जे लिंक असेल त्या बँकेत जात नाही आणि परिणामस्वरूप माझी शिष्यवृत्ती आली नाही म्हणून महाविद्यालयाकडे कार्यालयाकडे तो विचारणा करत राहतो. मग आपले प्रश्न आपणच सॉल्व्ह करण्यासाठी बँक लिंकिंग स्टेटसच्या माध्यमातून तुम्ही ते माहिती घेणं आवश्यक आहे. याच्यानंतरचं पुढचं मुख्य डॉक्युमेंट आहे ते म्हणजे प्रतिज्ञापत्र, की ज्या विद्यार्थ्याला शैक्षणिक वर्षामध्ये खंड असेल म्हणजे 10वी किंवा 12वी किंवा शिक्षणाच्या कुठल्याही टप्प्यावरती जर त्याला खंड असेल तर त्यांनी त्याबाबतचं प्रतिज्ञापत्र देणं आवश्यक आहे. त्याच्यानंतरचं पुढचं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट. बघा विद्यार्थी मित्रांनो डोमिसाईल सर्टिफिकेट हे आता खूप महत्वाचं झालेलं आहे. खास करून जर तुम्ही ट्रायबल डेव्हलपमेंटच्या अंतर्गत येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या अर्जाचा विचार केला तर या ठिकाणी डोमिसाईल सर्टिफिकेट शिवाय शिष्यवृत्तीचा अर्ज सँक्शन केला जाणार नाही अशी स्पष्ट सूचना शासनामार्फत देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे डोमिसाईल सर्टिफिकेट आपलं असणं आवश्यक आहे. पुढचं डॉक्युमेंट आहे हॉस्टेलचं वसतिगृहात राहत असल्याबाबतचं प्रमाणपत्र. हे प्रमाणपत्र मूळ प्रमाणपत्रच अपलोड करणं आवश्यक आहे. ह्या प्रमाणपत्रामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी असल्या पाहिजेत. एक म्हणजे आपण कुठल्या दिवशी हॉस्टेलमध्ये ऍडमिशन घेतलं, कुठल्या वर्गात आपण आहात, कुठल्या महाविद्यालयामध्ये आहात आणि कुठल्या दिवसापासून आपण ती सुरुवात केलेली आहे याबाबतची इत्थंभूत माहिती या वसतिगृहाच्या प्रमाणपत्रामध्ये आवश्यक आहे. आणि सर्वात शेवटी ते प्रमाणपत्र संबंधित रेक्टरच्या माध्यमातून त्यांची सही, डेट आणि शिक्का तिथे असणं आवश्यक आहे. त्याशिवाय ते अपलोड करू नये. मूळ हॉस्टेलचं सर्टिफिकेट असण्याशिवाय डॉक्युमेंट अपलोडच करू नका असे स्पष्ट आदेश हे त्या डिपार्टमेंट मार्फत देण्यात आलेले आहे.
पुढचं आहे महाविद्यालयाचं ओळखपत्र. आता बऱ्याचशा महाविद्यालयामध्ये अजूनही हँड रिटन स्वरूपातले आयडेंटिटी कार्ड्स दिले जातात. काही ग्रामीण भागात असे आहेत की तिथे आयडेंटिटी कार्डचं ब्लँक फॉर्मॅट दिला जातो आणि आपण आपल्या हाताने नाव लिहून तिथे टाकायचं आहे. मग अशा वेळेस आपलं नाव पूर्ण लिहिणं, त्या आयडेंटिटी कार्ड मधली पूर्ण माहिती लिहिणं आवश्यक आहे आणि त्याची प्रत आपल्याला, त्याची झेरॉक्स कॉपी आपल्याला आपल्या अर्जासोबत भरणं आवश्यक आहे. त्याचं पुढचं डॉक्युमेंट आहे वडील हयात नसल्यास त्याबाबतचा मृत्यूचा दाखला. बघा, एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे जेव्हा आपण अर्ज भरणार आहोत त्यांच्यासाठी महाडीबीटी वरती अजूनही कुठल्या प्रकारचा टॅब उपलब्ध नाही. लवकरच त्याच्यासाठी वेगळा टॅब उपलब्ध होणार आहे. मग एसटी प्रवर्गातील मुलांच्या एखाद्या विद्यार्थ्याचे वडील हयात नसतील तर त्याने त्यांच्या वडिलांचा मृत्यूचा दाखला तो जो उत्पन्नाचा दाखला जेव्हा अपलोड करणार असेल त्या उत्पन्नाच्या दाखल्याच्या सोबतच तो अपलोड करायचा आहे. म्हणजेच काय, तर त्यावेळेस तो तुम्ही अपलोड केला तर तो तुम्हाला एकत्रित स्वरूपात पकडला जातो. म्हणजेच काय, उत्पन्नाचा दाखला समजा त्याचे वडील हयात नसतील तर उत्पन्नाचा दाखला कोणाच्या नावाने निघणार, त्यांच्या आईच्या नावाने निघणार. म्हणजे आईच्या नावाचा उत्पन्नाचा दाखला निघणार प्लस त्याच्या जोडीला मृत्यूचा दाखला वडिलांचा असणे आवश्यक आहे. काही अपवादक परिस्थितीमध्ये आईचा उत्पन्नाचा दाखला असेल आणि वडील जिवंत आहेत परंतु काही विभक्त असतील तर त्याबाबतचे डॉक्युमेंट सुद्धा सादर करणं आवश्यक आहे. आता हे झालं मृत्यूच्या दाखल्याच्या बाबतची माहिती. पुढचा भाग आहे तो म्हणजे अपंगत्वाचा. जर एखादा विद्यार्थी काही डिसेबिलिटी असेल त्याच्यामध्ये तर त्याचा सुद्धा त्यांनी दाखला तिथे भरणं आवश्यक, तो दाखला जोडणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर विवाहित असल्याबाबतचा पुरावा, म्हणजेच एखादी मुलगी विवाहित असेल तर मॅरेज सर्टिफिकेट आणि पतीचा उत्पन्नाचा दाखला इथे सादर करणं आवश्यक आहे. कारण काय होते की बऱ्याच वेळा असं होते की वडिलांच्या नावाने ऍडमिशन घेतात आणि वडिलांचा उत्पन्नाचा दाखला ते जोडत असतात, परंतु आधार कार्ड वरती वडिलांच्या ऐवजी जर तिच्या नवऱ्याचं नाव असेल तर अशा वेळेस उत्पन्नाचा दाखला सुद्धा त्यांचा पतीचाच लागेल, हे इथे तुम्हाला मी नमूद करू इच्छितो. या व्यतिरिक्त हमीपत्र लागते आणि आपण जर एसटी आणि एससी प्रवर्गाच्या व्यतिरिक्त आपल्याकडे ओबीसी एसबीसी लोकांसाठी एक डिक्लेरेशन फॉर्म जेव्हा तुम्ही फॉर्म भरतात तेव्हा एक ते निघत असतो, तो तुम्हाला इथे सादर करणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारे इथे हे सगळे डॉक्युमेंट जोडायचे आहेत. त्याच्याबरोबर आपल्याला एक हमीपत्र द्यायचं आहे की आपण शासनाच्या निर्णयानुसार महाडीबीटी वरती होणारी प्रकाशित ज्या गोष्टी लावतात, ज्या गोष्टी सूचना दिल्या जातात ते वेळोवेळी प्रकाशित होत असतात, ते आपण पाहत राहणं आवश्यक आहे. आणि आपली हजेरी ही उपस्थिती ही 75% जास्त महाविद्यालयामध्ये राहील याबाबतचं हमीपत्र आपण देणं आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ही आपण शिष्यवृत्तीचे अर्ज जर व्यवस्थितरित्या ही कागदपत्र घेऊन गेलात आणि भरलात तर आपली शिष्यवृत्ती निश्चित आपल्याला वेळेत प्राप्त होईल. आणि एक इथे एक गोष्ट अशी आहे की शिष्यवृत्तीचा अर्ज भरत असताना आपण एक काळजी घ्यायची की सर्व डॉक्युमेंट हे मूळ डॉक्युमेंट वरनच असले पाहिजेत, शक्य तितक्या मूळ डॉक्युमेंट वर असले पाहिजेत. त्याशिवाय आपले डॉक्युमेंट्स हे 256 किलोबाईटच्या मध्येच, त्या साईज मध्येच असणं आवश्यक आहे आणि आपण स्वतः जबाबदारीने तो फॉर्म भरला पाहिजे. त्यातली कुठलीही माहिती चुकीची भरता कामा नये आणि दिलेल्या टॅब मध्येच दिलेली माहिती भरणे आवश्यक आहे. एवढी जर काळजी घेऊन तुम्ही जर तुमचे शिष्यवृत्तीचा अर्ज महाविद्यालय स्तरावरती सादर केला तर मला 100% खात्री आहे की एकही विद्यार्थ्याचे शिष्यवृत्तीचा अर्ज हा पुन्हा एडिटसाठी किंवा पुढे सेंडबॅक टू स्टुडंट ह्या लेवलवरती न येता तो पुढच्या पातळीवर जाईल, डेस्क 1 डेस्क 2 पर्यंत जाईल, डेस्क 1 आणि डिपार्टमेंट स्तरावर जाईल आणि विद्यार्थ्यांना वेळेत शिष्यवृत्ती प्राप्त होईल. बघा, सरकारचं पण ध्येय आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून द्यायचं आहे. त्याची जबाबदारी त्यांनी महाविद्यालयाला दिलेली आहे. महाविद्यालय सुद्धा आपापल्या परीने प्रयत्न करून फॉर्म भरण्याचे प्रयत्न विद्यार्थ्यांसाठी करत आहेत आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा आपला तो हक्क आहे या दृष्टिकोनातून शिष्यवृत्तीचा अर्ज भरून आपण शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळून घेतली पाहिजे, हे सुद्धा त्यांचं कर्तव्य आहे. या सर्वांसाठी सगळ्यांची उद्दिष्ट साध्य होऊन विद्यार्थ्यांना एक चांगला मार्ग मिळावा या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ बनवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. याच्यातल्या काही चुका असतील त्या तुम्ही पोर्टलवरती जाऊन
ह्याच्यातल्या काही चुका असतील त्या तुम्ही रेक्टिफाय करून घ्या आणि ह्याच्यातली काही माहिती असेल ती तुम्ही वेळोवेळी पोर्टलवरती जाऊन पाहत चला. जेव्हा पोर्टलवरती जी दिलेली माहिती असते तीच आणि तीच फायनल माहिती असते हे या ठिकाणी मी नमूद करतो आणि विद्यार्थ्यांना इथे शिष्यवृत्तीसाठी शुभेच्छा देतो. आणि महाडीपीटी स्कॉलरशिप गाईड हे जे चॅनल आहे हे चॅनलवरती तुम्हाला ज्या ज्या गोष्टी मिळतात त्या तुम्ही पाहत चला आणि आपली शिष्यवृत्ती वेळच्या वेळी मिळवत चला. एवढंच सांगून मी इथे थांबतो. धन्यवाद. जय हिंद.